डॉक्टर संतोष काटे यांचे क्रोनहिल 7 औषध आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले. भारतात दुर्लक्षित डॉक्टर संतोष काटे हे गेल्या 22 वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. पुणे येथील लोहगाव येथे वैद्यकीय व्यवसाय करताना नवनवीन औषधाचे संशोधन करण्याची त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी अनेक आजारावर औषध संशोधित केले आहे. 2020 पासून त्यांनी कोविड आणि व्हायरल इन्फेक्शनसाठी अत्यंत उपयुक्त होणारे क्रोनहिल 7 हे औषध संशोधनाअंती बनवले आहे. ICMRच्या आणि अनेक लॅबमध्ये संशोधनाअंती हे औषध कोविड, डेंग्यू, चिकनगुनिया, व्हायरल इन्फेक्शन साठी अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहे. कोरोना काळात साधारणतः 15 ते 20 हजार रुग्ण केवळ या औषधाच्या सेवनाने मुक्त झाल्याचा दावा डॉक्टर संतोष काटे यांनी केला आहे. त्यात संबंधित रुग्णांचे केस पेपर, रिपोर्ट इत्यादी माहितीही त्यांनी गोळा करून ठेवली आहे. कोविड नंतरच्या काळात त्यांनी व इतर अनेक डॉक्टर्सने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारासाठी क्रोनिल 7 या अँटीव्हायरल औषधाचा प्रभावी उपचार करून अनेक रुग्णांना बरे केले आहे. डेंग्यू पेशंटमध्ये तर प्लेटलेट्स काउंट दुसऱ्या डोसपासून वाढायला सुरू होतो आणि लवकरात लवकर नॉर्मल होतो. साधारणतः दुसऱ्या डोसपासून हे औषध प्रभावीपणे काम करते. यात वापरण्यात आलेल्या वनस्पतींच्या अर्कांमुळे हे औषध तात्काळ परिणाम दाखवते. कोविड बरोबरच डेंग्यू, चिकनगुनिया, व्हायरल फीवर, गालगुंड या आजारांवर देखील हे अत्यंत प्रभावी असल्यास निर्वाळा अनेक वापरणाऱ्या डॉक्टर्सने दिला आहे. अशा प्रकारे हे उपयुक्त औषध जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी FDA चे लायसन्स मिळवून कुहू हर्बल फार्मा या नावाने व प्लॅन अर्कम या ब्रँडने हे औषध विकसित केले, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत हे औषध पोहोचवता येईल. अशा प्रकारे जनतेसाठी उपयुक्त असणारे हे औषध शासन दरबारी त्याची दखल घेऊन शासनामार्फत रुग्णालयातून सामान्य जनतेसाठी देता यावे यासाठी त्यांनी अनेक शासकीय संस्था, मंत्रालय, आरोग्य संस्था यांना भेटून निवेदन दिले. पण त्याची दखल ना कुठल्या शासकीय व्यवस्थेने घेतली ना कुठल्या मंत्रालयाने घेतली. एका भारतीय व्यक्तीने अत्यंत परिश्रमाने अगदी कोविड वॅक्सिनच्याही अगोदर कोरोनासाठी संशोधित केलेले भारतातील अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषध भारतामध्ये दुर्लक्षित राहिले. पण या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेत घेण्यात आली. ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. नुकतेच डॉक्टर संतोष काटे यांच्या क्रोनहिल 7 औषध संबंधीचा शोध निबंध हा अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकाचे SCI ॲडव्हान्सेस या प्रसिद्ध सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ही आपणासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या संशोधनातूनच पुढे अनेक व्हायरल आजारांवर प्रभावी असणाऱ्या अत्यंत उपयुक्त औषधाची देणगी जगाला मिळू शकते ही आशा निर्माण झाली आहे. त्यासंबंधीचे डॉक्टर काटे यांचे संशोधन हे एक मौलाचा दगड ठरले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. मी डॉक्टर संतोष काटे, पुणे येथे माझा प्रॅक्टिस आहे, आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे, कन्सल्टिंग प्रॅक्टिस. आणि आम्ही एक नवीन रिसर्च केलेला आहे. आता 2020 पासून आम्ही रिसर्च करत होतो एक अँटीव्हायरल मेडिसिनच्या संदर्भात, की जे अँटीव्हायरल मेडिसिन आजकाल आपल्याला कोविड, डेंग्यू आणि चिकनगुनिया असे जे व्हायरल इन्फेक्शन होतात त्याच्यासाठी एक प्रॉपर चांगला अँटीव्हायरल जे की बाकीचे अँटीव्हायरलला कॉम्पॅक्ट करू शकेल किंवा बाकीच्या व्हायरसेसला पण कॉम्पॅक्ट करेल फ्युचरमध्ये. तर असं एक शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही. तर 2000 पासून आमचं रिसर्च चालू होतं त्याच्या संदर्भात. तर मग तेव्हा आम्ही ते ICMRच्या लॅबमध्ये ते मेडिसिन तयार करून रिसर्चला टेस्टिंगसाठी पाठवलं. तर ते ICMRच्या लॅबमध्ये ते अँटीव्हायरल म्हणून 50% त्याची ॲक्टिव्हिटी सापडली. म्हणजे 24 तासामध्ये कोविडचे जवळपास 50% व्हायरस किल केले जातात त्या व्हायरस अँटीव्हायरल मेडिसिनमुळे. तर त्याच्यानंतर आम्ही त्याचा डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या मेडिसिन्समध्ये पण पेशंट्सला पण ते वापरलं. तर डेंग्यू आणि चिकनगुनियाचे पेशंट 2 ते 3 दिवसामध्ये रिकवर व्हायला लागले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पेशंटचा प्लेटलेट काउंट वाढला. दुसऱ्या दिवशी आलेला फिवर लोकांचा जो गेला तो त्याच्यानंतर फिवर परत कधी त्यांना आलाच नाही. त्यांची इम्युनिटी बूस्ट झाली. ज्या लोकांनी म्हणजे वापरलं औषध ते तर लोक 2 दिवसात बरे झाले. ज्यांनी वापरलं नव्हतं फक्त अगोदर आपल्याला काही होऊ नये याचं प्रिव्हेन्शन म्हणून वापरलं त्यांना काय म्हणजे त्रासही झाला नाही तसाच काही. कंपनीचं नाव काय आहे तुमचं आणि कंपनीचं प्रोडक्शन कुठे चालतं? सर ही आमची कंपनी कुहू हर्बल फार्मा म्हणून आहे. कुहू हर्बल फार्माचं आमचं ऑफिस आहे पिंपळे सौदागरला आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट वडगाव मावळला आहे. ओके. तर लोकांना काय असे अनुभव आलेले आहेत की तुम्ही जे लोकांवरती जे काही औषधांचं दिलेले आहेत त्या संदर्भात काही लोकांच्या प्रतिक्रिया काय? सर जवळपास आम्ही कोविडपासून 15,000 ते 20,000 कोविडचे पेशंट बरे केलेले आहेत त्या काळामध्ये. आणि सध्या पण आम्ही डेंग्यू आणि चिकनगुनियाचे पर डे हजारो पेशंट बरे करतो. त्यापैकी काही निवडक लोकांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला इथं व्हॉट्सअपला पण दाखवू शकतो. त्यांच्या लोकांनी काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत. ठीक आहे.
अजून काय सांगाल तुमच्या कंपनी संदर्भात? कंपनी सर आमची आत्ताचे जे इनोव्हेशन मेडिसिन आहे ते आज आम्ही कोविडला देतो आहोत. कोविडचे पेशंट बरे झाले, पण जे काही इन फ्युचर येणारे व्हायरसेस आहेत किंवा व्हायरल इन्फेक्शन आहेत तर तिथं ते ॲज अ इम्युनो बूस्टर आणि अँटीव्हायरल म्हणून या भारतातलं एक पद्धतीचं एक नवीन औषध आहे, अँटीव्हायरल आहे आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करायलाच फायदेशीर आहे. मग याचा क्रायटेरिया काय ठरलेला का? वयोमर्यादा काय ठरलेली आहे? वयोमर्यादा सर एक 12 वर्षाच्या पुढे आपण एक 3 गोळ्या त्यांना सकाळ संध्याकाळ ट्रीटमेंट करतो. 250 मिलीग्रॅमची एक टॅबलेट आहे, तर 3 गोळ्या सकाळी 3 गोळ्या संध्याकाळी देतो. 12 वर्षाच्या आत असेल तर त्याला 1 किंवा 2 टॅबलेट सकाळी आणि संध्याकाळी. याच्यावरती काय मानवी शरीरावरती काय इफेक्ट? ज्यावेळी आम्ही याचं टेस्टिंग केलं, ICMRच्या लॅबमध्ये दिल्लीला याचं टेस्टिंग केलं कोविडच्या व्हायरसवरती, त्यावेळी आम्ही त्याची सायटोटॉक्सिसिटी टेस्ट पण केली होती की हे नॉर्मल पेशंटना म्हणजे मानवी पेशंटना काही हानिकारक आहेत तर ते अजिबात हानिकारक नाही असा त्याचा रिपोर्ट आमच्याकडे अवेलेबल आहे. तो रिपोर्ट आहे आज आपल्याकडे अवेलेबल आहे, ICMRच्या लॅबचा रिपोर्ट आहे. शासनाकडनं जे काही नियमावली ठरवून दिलेली असते किंवा त्या संदर्भात जे काही गाईडलाईन्स आहे त्या संदर्भात तुम्ही ती नियमावली पाळता का? हां, शासनाला आपण ज्यावेळेस आता हे औषधाचं मॅन्युफॅक्चरिंग करायला घेतलेलं आहे त्यावेळेस FDAचं लायसन्स आपल्याला मिळालेलं आहे. महाराष्ट्र शासनाचं FDAचं लायसन्स आणि त्याचे जे काही गाईडलाईन्स आहे त्या फॉलो करूनच आपण हे मॅन्युफॅक्चरिंग करतो आहोत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन पण पेशंटला देत आहोत. महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या भागामध्ये आपलं प्रोजेक्ट पोहोचला आहे आणि आपली टीम कशा पद्धतीने वर्कआउट करते? सध्या आम्ही सर हे 2022पासून आम्ही याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि याचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं सुरू केलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही औषध लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचबरोबर भारतामधले इतर राज्यातही सुद्धा पश्चिम बंगाल असेल, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये पर्यंत काही राज्यामध्ये हे आमचं औषध आत्तापर्यंत लोकांनी वापरले आहे आणि सर्व लोकांना अत्यंत चांगले रिझल्ट्स मिळाले आहेत. त्याचे लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? ज्यावेळी लोक एक औषध पहिल्यांदा आमच्याकडनं घेतात आणि ते वापरतात त्यावेळेस त्यांचे रिॲक्शन खूप चांगले आहेत, त्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅक आहे आणि त्याच्यानंतर त्यांची डिमांड नेक्स्ट टाइम वाढलेली असते सांगू शकतो. त्यांच्याकडून काय अशा प्रतिक्रिया मिळाल्या का तुम्हाला की काय त्यांनी दिले तुम्हाला असे? काय आता जवळपास आम्ही ज्या लोकांनी आम्हाला शेअर केलं तर त्यांनी आम्हाला हँड रिटन काय डॉक्युमेंट्स दिले की माझा आजार कोविड होता किंवा मला सर्दी ताप खोकला झाला, मला डेंग्यू होता, हे सगळे माझ्या पेशंटचे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी मला पाठवले की आम्ही ह्या औषधाने 2 दिवसामध्ये बरे झालो, त्या औषधाने आम्हाला काहीच त्रास झाला नाही, असं बाकीचे डॉक्युमेंटेशन हे सगळं त्याचंच आहे. पेशंटनी त्यांचे रिपोर्ट्स पण त्याच्यामध्ये शेअर केलेले आहेत. तर सर्वसामान्य लोकांना जर हे खरेदी करायचं असेल तर कुठला प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडे? सर आता हे सध्या आम्ही ऑनलाईन पद्धतीने विकत आहोत, विक्री सध्या ऑनलाईन पद्धतीने चालू आहे, पण त्याचबरोबर आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्याला काही सेल करता येतो का तर त्या पद्धतीने पण आम्ही त्याचा विचार करत आहोत आणि गव्हर्नमेंटने त्याची जर दखल घेतली तर शासकीय रुग्णालयात पण ते उपलब्ध होऊ शकेल. त्याचं साधारण बाजार मूल्य किती त्याचं? सर याचा बाजार मूल्य आहे 540 रुपये 60 टॅबलेटची किंमत आहे सध्या आम्ही जे देत आहोत त्या आणि 60 टॅबलेटमध्ये 2 पेशंटचा डोस निश्चित होतो. 3 गोळ्याप्रमाणे 2 पेशंटचा डोस अवेलेबल आहे. तुम्ही सध्या ऑनलाईन ते प्रोडक्ट विकता, सध्या मार्केटमध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेटमध्ये खूप मोठा फरक म्हणजे जे चालू आहे आता सध्या कंडिशनमध्ये, असे लोकांना डुप्लिकेट गेल्यानंतर काय अनुभव आले का किंवा मग तुम्ही डायरेक्ट एखाद्या कस्टमरला तुमचं प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल तर ते तुम्ही कसं पुढे मिळू शकतो? म्हणजे एखाद्या पेशंटला जर तुमचं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने घ्यावं लागेल त्याला? सर सध्या तरी आता आम्ही ऑनलाईन पद्धतीने आमचं एक वेबसाईट आहे, आमच्या कंपनीचं ब्रँड नेम प्लॅन्ट आर्कम म्हणून आहे, प्लॅन्ट आर्कम. तर त्या plantarcum.com या वेबसाईटवरून आम्ही सध्या याचं ऑनलाईन सेल करत आहोत आणि त्या ब्रँडनेच हे औषध बाजारात पण उपलब्ध आहे. क्रोनहिल 7 प्लॅन्ट आर्कम या ब्रँड नेम आहे. पण तुमच्या तुमची जी बॉटल आहे त्याचं काय तुमचं असेल ना त्याच्यावर लोगो वगैरे? हां, त्याच्यावरती आमचा प्लॅन्ट आर्कमचा लोगो आहे, रेड कलरचं स्टिकर आहे, प्लॅन्ट आर्कम म्हणून मोठं नाव अक्षरात आहे आणि खाली क्रोनहिल 7 या औषधाचं नाव आहे. त्याच्या मॅन्युफॅक्चरर्स म्हणून टूअरवलचे डिटेल्स पत्ता वगैरे आमचा आलेला आहे आणि क्रोनहिल 7 हाच आमचा औषधाचं खरं नाव आहे. आयुष मंत्रालयाकडे तुम्ही काय पाठपुरावा केला काय लिस्टमध्ये? तर त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे पण त्याच्या अजून निर्णय अजून झालेला नाही. आणि याचं तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलवरती घेऊन जाण्यासाठी काय प्रयत्न केले? हो, आता नुकताच या विषयीचा एक रिसर्च पेपर अमेरिकेत पब्लिश झालेला आहे. अमेरिकेमधल्या आमच्या संशोधनाची दखल अमेरिकेतील केम सायन्स ॲडव्हान्सेस नावाचं एक रिसर्च मासिक आहे, रिसर्च पेपर आहे. तर त्या रिसर्च पेपरमध्ये आपल्या औषधाच्या संदर्भातला रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे.
तिथे त्यामध्ये त्यांनी पूर्णपणे मान्य केलेलं आहे की हे औषध कोविड आणि अदर व्हायरल इन्फेक्शनवर खूप प्रभावी आहे. नमस्कार. माझं नाव आहे देवेल निलेश पवार आणि मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते. एक दिवशी मला खूप सर्दी, ताप आणि खोकला आला, म्हणून मी डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी मला कोरोना टेस्ट करायला लावली आणि मग त्याच्यानंतर माझा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह. म्हणून मी डॉक्टर संतोष काटेंच्या क्रोन हिल गोळ्या घेतल्या आणि मग नंतर 10-12 दिवसानंतर माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तुम्ही पण ह्या गोळ्या घ्या, ह्या खूप जास्त आयुर्वेदिक आणि इफेक्टिव्ह आहेत, अशी माझी विनंती आहे. बाय. शेलार. काही दिवसापूर्वी मी करोना पॉझिटिव्ह होतो आणि सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या, सगळ्या गोष्टी, सगळी गोळ्या औषधं मी घेतली, तरी मला काही फरक पडला नाही. मला माझ्या एका मित्राने डॉक्टर काटे यांच्या टॅबलेट्सविषयी माहिती दिली, क्रोन हिल टॅबलेट्स. तर त्या गोळ्यांचा मी काही दिवस कोर्स केला. मला वाटतं 5 ते 6 दिवसच मी कोर्स केला असेल आणि 6 दिवसानंतर मी टेस्ट केली तर माझी टेस्ट निगेटिव्ह आली. त्याच्यामुळे ह्या ज्या क्रोन हिलच्या गोळ्या आहेत ह्या खूप इफेक्टिव्ह आहे आणि मी माझ्या नातेवाईकांना, माझ्या भावांना, ज्या लोकांना सिम्पटम्स होते, जे पॉझिटिव्ह होते, ते लोक यातून बरे झालेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की कोणाचा जीव वाचवायचा असेल, कारण आपण आजूबाजूला बघतो खूप लोक करोनाच्या आजाराने मृत्युमुखी पडलेत, तर आपण कृपा करून ही माहिती सर्वांपर्यंत पोचवा आणि ह्या गोळ्या डॉक्टर काटे यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता आणि एखाद्याचा जीव वाचवू शकता. थँक्यू.